तानाजीच्या मरणावर आघात झाला. दोघेही जमिनीवर पडले. सुभेदार तानाजी पडले अशी हकाटी झाली आणि भावड्यांचा धीरच खचला. ते पळू लागले. हाती एक झालेला विजय दिसू लागला. तेव्हा वीर तानाजींचा शूर भाऊ सूर्याजी आवेशानं पुढे झाला. त्याने गडाला बांधलेले दोर कापून टाकले आणि भावड्यांना म्हणाला, अरे थूक तुमच्या दिनगाणीवर. अरे इथं तुमचा मर्द सरदार लढत मरून पडलाय आणि तुम्ही रडत बांगड्या भरायला बसताय. लाज वाटली पाहिजे जीवाला. आपण शिवाजी महाराजांची माणसं पळपुट म्हणून ओळखायला पाहिजे काय जगानं आपल्याला. अरे खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर उचला शस्त्र, पळा तिथून, बोला. आश्चर्यच घडलं. मुलाजीच्या शब्दांनी जादू केली. मावळ्यांनी मोठ्या जोशात कडक तलवार चालवली. राजपुतांचा पार फरशा पडला. गड शिकला. ठरल्याप्रमाणे गवताची गंज पेटवून खुणेचा जाळ केला. तो पाहून महाराज धावत आले. गड मिळाल्यामुळे आनंदी. पण तानाजीची वार्ता ऐकून त्या आनंदावर पाणी पडले. महाराज म्हणाले, आम्हाला तुम्ही हवे होतात सुभेदार. कोंढाणा जिंकून आमच्या हातावर तुम्ही विजयाची साखर ठेवली तर खरी, पण ती अश्रुत भिजलेली. सुभेदार, स्वराज्याचा स्वातंत्र्याचा संकल्प करावा तो तुमच्या सारख्या इमानी राष्ट्रभक्तांच्याच जीवावर. आज आमच्या एका डोळ्यात हसू आहे आणि दुसऱ्या डोळ्यात आसू आहे. कारण आपल्या हिंदवी स्वराज्यात गड आला खरा, पण हिंदवी स्वराज्यातून सिंह मात्र गेला. असे अनेक दिव्य लोकोत्तर स्वराज्य सेवक वंदनीय राजांच्या आणि पूजनीय स्वराज्याच्या कार्यासाठी प्राणही पणाला लावणार. हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी अजोड अनमोल योगदान देणार. याच शक्तीवर, याच निष्ठेवर, याच त्यागावर उभं राहिलं स्वराज्याचं 32 मन रत्नजडित राजसिंहासन. आणि त्यावर झाला श्री शिव छत्रपतीचा वैभवशाली राज्याभिषेक. महाराज माझ्या लेकरांनो, असा आमचा काळ शौर्यानं भरलेला, स्वराज्य निष्ठेनं भारलेला. अशी एक एक अद्वितीय नररत्न, स्वतःपेक्षा देशाचा विचार करणारी, राष्ट्र विकासासाठी सर्वस्व देणारी, त्यांच्या जीवावर शेकडो वर्षांची गुलामगिरी झुगारून स्वाभिमानी स्वतंत्र स्वराज्य निर्मितीचा संकल्प केला मी. सर्वांच्या साथीनं तो सुफळ संपूर्णही झाला. आपली भूमी शंभू तुळजेच्या कृपेनं स्वतंत्र झाली. पुन्हा ती पारतंत्र्यात गेली. पण क्रांतीवीरांनी पुन्हा भारत स्वतंत्र केला. बाळांनो, आज तुम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताय. जरूर करा, पण त्याबरोबरच काही संकल्पही करा. राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्यक्ष कार्य महत्वाचं असतं. केवळ शब्द, ठराव, आश्वासन, संकल्प आणि इच्छा असून भागत नाही. देशासाठी आतून भरीव योगदान झालं पाहिजे. आदर्श नागरिकाचं वर्तन घडलं पाहिजे. कर्तव्याचं आणि जबाबदाऱ्यांचं भान असलं पाहिजे. केवळ बोलून किंवा चर्चा करून देशहित घडणार नाही. माझा आदर्श घेताय ना तुम्ही,
मग नुसते माझे दगडा मातीचे पुतळे हार घालण्यापुरते बसवू नका. मला, माझ्या जिद्दीला, माझ्या मावळ्यांच्या दिगंत पराक्रमाला, त्यांच्या निष्ठ